या मंदिराची आख्यायिका ऐकून तुम्ही पण नक्कीच थक्क व्हाल. नमस्कार मंडळी, मी विशाल. माझ्या कोकणातील मंदिरे या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर हे आहे वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील श्री देव जैतीर मंदिर. माणसातील देव मानले जाणारे या देवाची अनोखी आख्यायिका आहे. ही आख्यायिका अशी आहे की तुळस गावात दांडपट्टा खेळणारे व तलवारबाजीत मतब्बर असलेले जैते परब नावाचे सत्पुरुष होते. एके दिवशी ते आपल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी नारूर गावी जात होते. गावातील कुणबीन आणि नागलमहार हे पण त्यांच्यासोबत होते. वाटेत जाताना भिल्लांची व त्यांची चकमक झाली आणि या चकमकीत कुळंबिनीचा मृत्यू झाला आणि भिल्लांनी सोडलेला बाण जैते परब यांनाही लागला. त्यात त्यांचीही प्राणज्योत मावळली. तरी त्यांचे शिर घेऊन नागलमहार गावी परतले आणि ह्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आणि त्याच ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिराच्या समोर नागलमहाराची पण समाधी बांधण्यात आली. श्रीदेव जैतिराला माहेरवाशिनींचा देव असेही मानले जाते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. दरवर्षी वैशाख अमावास्येपासून 11 दिवस जैतीर उत्सव साजरा केला जातो. ह्यात लाखो भाविक आपली मनोकामना घेऊन श्रीदेव जैतिराकडे येतात. 5व्या दिवशी देवभेट झाली की हा देव प्रत्येकाच्या घरोघरी दर्शन देण्यासाठी जातो. अशा ह्या माणसातील देवाची ख्याती ऐकून मन प्रसन्न होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण तुळसगावचे असाल तर नक्की कमेंट करा आणि जैतीर उत्सव बघण्यासाठी नक्की तुळसगावी या.